हे महापालिकेने सखी अंगण म्हणून स्टॉल दिलेले आहेत. आता आपण आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. तर तिथे बहिणाबाई महिला बचत गटाचा स्टॉल आहे आणि इथे ना त्यांच्या सभासद महिला काही हजर आहेत जे आपल्याला गृहिणी म्हणून त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत. नमस्कार, माझं नाव आहे विभावरी निलेश इंगळे. मी एक सध्या व्यावसायिका म्हणून काम करते. माझा स्वतःचा बिझनेस गेले 16 वर्ष झाले. पुढचा माझा व्यवसाय आहे टँगी फूड स्नॅक्स अँड सेंटर. हे माझं इथं शॉप आहे, सखी अंगण इथं आहे. या शॉपमध्ये पुढचं काम करत असताना तुकाराम मुंडेंनी जी काही कडक कायदेशीर कारवाई केली आणि जी काही आमच्या व्यावसायिकांना नियमावली बनवलेली आहे त्याच्यामध्ये काही व्यावसायिकांना कसं नियमबद्ध आणि कायदेशीर जायचं आणि व्यवसाय कसा करायचा काटेकोरपणे, क्वालिटी कशी मेंटेन करायची हे माहीत नव्हतं. आणि त्या कायदेशीर कारवाईमुळे, त्यांच्या पारदर्शकतेमुळे आम्हाला महिलांना अजून व्यवसाय चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल हे स्पष्ट दिसून आलं. म्हणजे उदाहरणार्थ पुढचा व्यवसाय करताना पनीरचा वापर कसा केला पाहिजे, कारण ते भेसळयुक्त जर आम्हाला प्रोव्हाइड केलं जात असेल तर तिच्यामध्ये आम्हाला कळलं की आपण स्वतः तिच्यामध्ये जर पडलो आणि तिच्यामध्ये स्वतः केलं तर अजून त्याची क्वालिटी कशी मेंटेन होते. आणि पाणी जर आपण हे न देताना सेपरेट पाण्याची बॉटल की शुद्ध पाणी जर आपण कस्टमरला प्रोव्हाइड केलं तर ते अजून चांगल्या पद्धतीने कस्टमर अट्रॅक्ट होतो. मग आम्ही आमच्या पूर्ण व्यवसायामध्ये जी काही सिस्टीम होती ना तिच्यामध्ये आम्ही बदल केला की कशा पद्धतीने आपलं रॉ मटेरियल असलं पाहिजे, ती अचूकपणे कसं ओळखता आलं पाहिजे आणि कस्टमरला सेवा देताना, त्यांना फूडची क्वालिटी देताना त्यांना कशा पद्धतीच्या डिशेस दिल्या पाहिजे हे सुद्धा आमच्या लक्षात आलं. पण त्यांनी जे नियम केलेत ना ते तुम्हाला त्रासदायक वाटतायत का एक व्यावसायिक म्हणून? व्यावसायिक म्हणून सुरुवातीला व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला ना तर त्यांना थोडंसं आर्थिक अडचणी आणि त्यांचा माल प्रोव्हाइड करताना त्यांना थोडीशी प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं. पण आम्हाला व्यावसायिकांना थोड्या सुरुवातीला अडचणी आल्या, पण त्या आम्ही का फेस केल्या की आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे आणि जर जाता येत असेल तर ही व्यवसायामध्ये अडचण ही येतेच असं समजून आम्ही पुढे गेलो. आणि उलट आम्ही सपोर्ट करतोय त्या गोष्टीला, किंवा खूप चांगली गोष्ट आहे ही की आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आणि क्वालिटी मेंटेन करता येते. आता ऍक्च्युली भेसळ जेव्हा होत होती ना त्याची चव वेगळी होती. बरोबर. आणि आता एकदम प्युअर शुद्ध सगळं मुंडे साहेबांच्या कारवाईमुळे झालंय. मग कस्टमरचा काय त्यांच्यावर काय फरक पडलाय का? कारण त्यांना ती चवीची सवय झाली. चवीची सवय कस्टमरला झालेलीच होती. आणि काही कस्टमर विचारतात, म्हणजे आता इथं जरी मुलं मुली जेवायला येत असेल तरी ते विचारतात की पनीर देतायत मॅम तुम्ही, तर तुम्ही पनीर हे कुठून घेतात का, किंवा तुम्ही स्वतः करतात का, किंवा कुठून घेतात तिथं तुम्ही ते बघितलंय का की त्यांनी त्या पद्धतीची तपासणी केलेली आहे का, FDA अंडर ते आहे का वगैरे. अशा सगळ्या चौकशी करूनच आम्ही म्हणजे जे आमच्या कस्टमरला आहे तो आम्ही पण फीडबॅक देतो. आणि त्यांनीही टेस्ट केल्यानंतर आधीच्या पेक्षा आमच्याकडे खूप उत्तम फीडबॅक आम्हाला आमच्या कस्टमरचे आलेले आहेत. म्हणजे कस्टमर सुद्धा जागृत झाले, खूप जागृत झालेले. आणि त्यांची वारंवार बदली होते. आता ते त्या आयुक्त म्हणून अन्न औषध प्रशासन त्यांच्याकडे आहे, तर ते बदली व्हावी परत की होऊ नये असा अधिकारी आपल्याला हवाय. तुम्हाला काय वाटतं? असा अधिकारी तर हवाच, कारण जो व्यावसायिक म्हणून, कारण आपण कायदेशीर आणि नियमामध्ये जर राहिलो तर कधीही पुढे आपल्याला प्रॉब्लेम हा येणार नाही खरं तर. आणि हे पब्लिकने आणि व्यावसायिकांनी ही गोष्ट स्वीकारली पाहिजे. अन्न औषध सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे साहेब त्यांनी जी काही धडक कारवाई केली, सगळे प्रॉडक्ट म्हणा जे आपण वापरत, एक गृहिणी म्हणून तुमच्या प्रतिक्रिया हवेत. तर काय सांगाल त्यांचं, म्हणजे त्यांची जी धडक एक गृहिणी म्हणून, कारण कुटुंब आपल्या हातात असतं, अन्न आणि औषध दोन्ही आपण म्हणजे कुटुंबाचं सगळं आपल्या हातात. त्याच्यामुळे सांगा, आधी नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव अरुणा पायगुडे. मी तुकाराम मुंडेंविषयी हेच सांगेल की दुधात जी भेसळ आहे त्याच्यामुळं घरात लहान मुलांवर काही परिणाम होतात. त्या दुधातल्या भेसळमुळे एकदम छोट्या बाळाला, आई लहान मुलाला 6 महिन्याचे दूध पाजत असते, त्या लहान मुलाला वर किती परिणाम होते. ते दुधात जी भेसळ येते त्यामुळं अन्नधान्यात येते, पनीर मध्ये येते. मुळे आई आपली चांगल्या प्रेमाने करून खायला घालतात मुलांना, पण त्याचा परिणाम ते भेसळ असल्यामुळे मुलांवर किती होतोय. त्या आईचं काय त्याच्यात दोष आहे?
हं. आपण विकत आणतो मुलांसाठी, दुधाची बरोबर आहे. पिशवी म्हणा आणतोय, त्याच्यात भेसळ आहे, आईला काही माहित नसतं ना. ती आपली गरम करून चांगल्या मुलाला पाजत असते. पण एक गृहिणी म्हणून तुम्ही किती निर्धास्त झालेत की तुकाराम मुंडे आल्यापासून आता कळतंय ना भेसळयुक्त नाहीये. आपण आपल्या मुलांना जे काही खाऊ घालतोय ते एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळे त्यांची बदली नाही व्हावी असं सगळ्याच गृहिणींना वाटतंय. आणि त्यांची धडक कारवाई आहे ती एकदम चांगली, योग्य सगळ्यांनाच आवडलेली आहे. त्यामुळे त्यांची बदली नाही व्हावी हे प्रत्येक गृहिणीला वाटत आहे. मी उज्ज्वला नरेंद्र पाटील. ते ताई म्हटल्या ते बरोबर म्हटलंय की आम्ही एक बिनधास्त झालोय आता की तुकाराम मुंडे यांनी जे धडक कारवाई केली आहे ना ती खूप आम्हाला आवडलेली आहे आणि त्यामुळे त्यांची बदली व्हायला नकोय. पण म्हणजे जे कारवाई त्यांची चालली त्याच्यावर तुम्ही किती म्हणजे निर्धास्त झाला जाता? खूप निर्धास्त झालोय. कारण काय होतं ना, एक तर ऍक्च्युली आपल्याला माहिती नाहीये की ते नेमकं पनीर म्हणा किंवा दूध म्हणा ते बनवलेलं कशापासून, कुठल्या ऍसिड किंवा केमिकल कशापासून बनवलेलं आहे आणि त्याचा आपल्यावरती किंवा आपल्या मुलांवरती काय वाईट परिणाम होईल. आता खूप असे हे आलेले आहेत केमिकल्स की त्याच्यामुळे मुलांना काय काय आजार होऊ शकतात किंवा त्यांच्या वाढीमध्ये कमतरता येऊ शकते वगैरे वगैरे खूप आहेत. आपल्याला म्हणजे ते आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे, ते आपल्याला माहितीच नाहीये की काय होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी जी कारवाई केली आहे ती एकदम बरोबरच आहे. माझं नाव यामिनी पाटील. जे तुकाराम मुंडेंचं काम चालू आहे ते एक नंबर चालू आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव असेच राहू. त्यांची फक्त बदली होऊ ना एवढं प्रार्थना आहे सगळ्या गृहिणींकडून. सगळ्या गृहिणींकडून. ज्या वेळेला आपल्याला त्या दुधामधले आणि ज्या भेसळ आपल्याला कळलेत ना, पनीर असेल किंवा दूध, किती शॉकिंग होतं. एकदम आपल्याला हे माहिती माहितीच नव्हतं नव्हतं. की त्याच्यामध्ये काय काय मिसळलं जात होतं. ते किती शॉकिंग होतं. ते म्हणजे कळतच नव्हतं की एवढं शॉक असेल बुवा ते पनीर मध्ये दुधामध्ये भेसळ. काय वाटलं पण म्हणजे आपण कदाचित ते दूध आपलं म्हणजे जे वापरतोय त्याची नाव आलेलं नाहीये, बॅन नाहीये ते, त्याच्यामुळे थोडस निर्धास्त झालं नाही का झालं. त्यांनी म्हणजे बाहेरचं पण ज्यांनी उघड्यावरचं कारण प्यायले, काढलं, जे ते दूध म्हणून पीत होते ते ऐकून काय वाटलं तुम्हाला? ते एक म्हणजे असं की त्याच्याचमुळे पोरांना कॅन्सर वगैरे जे भेसळयुक्त दूध असतं त्याच्यामुळेच पोरांना आज म्हणजे कमी क्षमता पोरांची वाढण्याची, उंची कमी, आजारपण हे लवकर लागले मुलांना पण आणि सगळ्यांना आजारपण. आज जे मुंडे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रभर जे काही कारवाई करण्याचा जो धडक कारवाई करण्याचा जो उपक्रम राबवला आहे ते खरंच योग्य आहे. की जे भेसळ जे दूध आहे, पनीर आहे, अन्न औषध पुरवठा आहे, हे जे काही कारवाई करत आहे मुंडे साहेब हे खरंच योग्य आहे. आणि या कारवाईमुळं आज जे नागरिकांना दूध म्हणा किंवा पनीर म्हणा हे योग्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे, याचं आम्हाला खरंच मुंडे साहेबांचं मनापासून स्वागत करू शकतो. निश्चित झालं. पण त्यांच्या प्रत्येक वेळेला बदल्या होता नाही बदली. आज सकाळी मी एक फळ विक्रेता आहे, तर मी आजच आमच्या मार्केटला चर्चा झाली की आज मुंडे साहेबांमुळे जे काही चर्चा चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर की खरंच मुंडे साहेबांसारखा एक अधिकारी या महाराष्ट्रामध्ये हवा आहे. पिंपरी चिंचवड मध्ये पण ते आले होते मागे. एसटी महामंडळाचे काम आयुक्त पण होते, त्यावेळेस पण त्यांचे काम बघा. धडक कारवाई करण्याची जी मोहीम ते राबवत आहे ते योग्य आहे. हे आज घराघरात ज्या नागरिकांपर्यंत तो माणूस पोहोचला आहे आणि त्यांचं घरातल्या सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की ही जी कारवाई आहे ही खूप योग्य आहे. पण सगळे निर्णय सरकारच्या हातात आहे. सरकार पण आज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सरकार मेन म्हणजे भूमिका झाली ना आता सगळ्यांची की यांची बदली होतात का म्हणजे बदली करण्याचा खूप प्रयत्न चालू आहे. हे पण आमच्या स्वतः नागरिकांवर आज मी पाहतो आहे, पण तरी पण ही बदली होणार नाही. कारण आज नागरिक हा प्रश्न मेन जो अन्न औषध दूध जे काय आहे त्याचा जो साहेबांनी जो ठोस कारवाई करण्याचा धडाका लावलेला आहे तो नागरिकांनी पण त्याचा स्वतः तुम्ही बघा, रीलला बघा, फेसबुकला बघा, युट्यूबला बघा, इंस्टाग्रामला बघा, ही स्वतः सांगतात की ही जी काय हे जे साहेब आहेत यांची बदली करू नका. माझं नाव सुनील कदम. गेली 30 ते 35 वर्ष आले. माझे आई वडील इथं व्यवसाय करतात. मी सुद्धा ह्या व्यवसायामध्ये स्वतः असतो. मी एक स्वीकृत नगरसेवक आहे. चांगली गोष्ट आहे. नगरसेवकांची पण मतं अशी आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे. माझं स्वतःचं मत आहे की त्यांची बदली होऊ नये आणि असे अधिकारी हवेत आपल्याला. मंडळी,
मुंडे साहेबांनी अन्न सुरक्षा जे आहे त्याच्यामुळे त्या प्रशासनाद्वारे त्यांनी जी काही धडक कामगिरी केली आहे आणि सगळे व्यावसायिक आणि जे आहेत ना त्यांना नियमावली आखून दिले. तर हे जे हॉटेल आहे ना हे आता आम्ही आहोत निगडी प्राधिकरणमध्ये. आमच्या परिसरातलंच हे हॉटेल आहे आणि आमच्या परिसरातलं हे टॉप हॉटेल आहे, त्यामुळे आम्ही रेग्युलर बघतोय. आता सुद्धा दुपारी असलं तरी सुद्धा गर्दी खूप आहे आणि संध्याकाळी तर इथे वेटिंग असतं. त्याच्यामुळे आता आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे. मुंडे साहेबांनी जी काही कारवाई आता केली तुम्हाला माहितीच असेल. तर त्यांनी नियम काही ना पकडले, पण काही हॉटेल बॅन पण झाले आपल्याला माहिती आहे पुण्यातले. तर त्यांनी जे काही नियमावली आखून दिले ना सगळ्यांना, ती नियमावली किती तुम्हाला त्रासदायक वाटते किंवा कसं काय, म्हणजे कसं वाटतंय त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल तुमची? नाही, त्रासदायक काही नाही, उलट चांगलं आहे ते. पहिल्यापासून आमचं काही व्यवस्थित होतं, सगळं काही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला, त्यामुळे आम्हाला काही त्रास नाही झाला. म्हणजे तुम्हाला वेगळं असं काही करावं लागलं नाही, म्हणजे तुमचं पहिल्यापासूनच तुम्ही काटेकोर करत होता. हो हो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर परिणाम जास्त आला नाही, नाही. बिलकुल. कस्टमर येणार काय म्हणते नाही, त्यांचं काही तेही सॅटिस्फाईड आहेत, म्हणजे कारण हे माहिती आहे इथे स्वच्छता वगैरे सगळं म्हणजे खूपच चांगलं. फक्त जे येत होते जसं पनीर वगैरे जे प्रॉडक्ट येत होते ना, मग त्या बाबतीत नाही, पनीर पण आमचं पहिल्यापासून चांगल्या क्वालिटीचं असं मी यूज करायचो, हं त्यामुळे त्यात काय आम्ही काही डिफरन्स पहिल्यापासून जे आहे तसंच चालू आहे. थँक्यू. मुंडे साहेबांची ज्या काही धडक कारवाई जी झालेली आहे ना त्याच्यावर आपण बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया घेतोय. आता आपण आलोय ना की आमच्याच एरियामध्ये निगडी प्राधिकरणमध्ये डेअरीचं शॉप आहे आणि बरीच वर्ष आहे, म्हणजे 18 वर्ष. त्याच्यामुळे त्यांची पण प्रतिक्रिया घेणार आहे, कारण दुग्धजन्य पदार्थ आहेत. आपण बोलूया त्यांच्याशी. नमस्कार दादा. नमस्कार. ते जी धडक कारवाई मुंडे साहेबांनी जी काही केली ना ती त्याची किती त्रास आहे, कारण तुमचं आता मला समोर ते खवा वगैरे पण दिसतोय. मग हे जे देणारे होते ना काही फरक पडला का? काही फरक पडला? कारण तुम्हाला नियमावली दिली आता त्यांनाही. त्यांनी प्रत्येक प्रोडक्शनचा पॅरामीटर दिलेले आहे आणि आता जो आमच्याकडे जो माल येतो ती लोक त्या पॅरामीटर प्रमाणे काम करतात. त्यामुळे त्याची जी बाय प्रॉडक्ट जे आहेत त्याचे आता रेट वाढण्याची जास्त शक्यता आहे. उदाहरणार्थ आता लोणी, तूप, खवा, पनीर याचे आता रेट वाढणार आहे आणि त्या क्वालिटीचा माल आता यायला लागलेला आहे. म्हणजे आमच्याकडे जो येतो आता आमच्याकडे जो माल येतो तो ती माल देणारी व्यक्ती ती तिसरी पिढी आहे आमच्याकडे, ती जे प्रॉडक्ट करतात ते. त्यामुळे रॉ मटेरियल दूध वगैरे आता महाग झालं, बाय प्रोडक्ट वरती त्याचा परिणाम होणार, तो ग्राहकांनी सुद्धा थोडासा सहन करावा लागणार. पण तुकाराम मुंडेंनी जी काय कारवाई केली ती माणसाच्या आरोग्यासाठी योग्य आहे आणि याच्यामुळे प्रत्येक उद्योजकाला सिस्टीम आणण्याची ही सवय लागणार. का सिस्टीमला एकदा खर्च होतो, ती सिस्टीम लॉंग पिरियड पर्यंत चालते आणि त्याच्यामुळे खूप हे सुंदर झालेले माणसाच्या आरोग्याला जे काही हानिकारक येतो ते थांबलेलं आहे. जेवढं तुम्ही सहजगत्या घेतले ना व्यावसायिकांनी तेवढं कस्टमरनी पण घेतलेलं आहे. कारण जरी रेट वाढले, तुम्ही आता म्हणताय रेट वाढणं कारण हे मुंडेंनीच सांगितलंय. पनीर बनवण्यासाठी किती खर्च येतो ऍक्च्युली. त्याच्यामुळे ऍक्च्युली लोक जागृत झालेत आता आणि ते द्यायला ती तयार आहे. प्रश्नच नाही, कोणी आपल्या आरोग्याशी खेळणार नाही. तुमचं फक्त नाव आणि शॉप? माझं नाव लक्ष्मण दत्ताराम मिसाळ आहे. हे शॉप माझ्या मुलाचं आहे आणि 18 वर्ष म्हणाला. तो गेली 18 वर्ष तो काम हे व्यवसाय चालवत आहे. अच्छा, ओके, थँक्यू. ज्या प्रतिक्रिया आपण घेतोय ना निगडी प्राधिकरण मध्येच आहोत आम्ही आणि इथे हे स्वीटचं हे पण जुनं दुकान आहे, स्वीटचं दुकान आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि म्हणजे आम्ही रेग्युलर कस्टमर आहे आणि आम्हालाही माहिती आहे की कशा पद्धतीने चालते ते. पण प्रतिक्रिया घ्यायची आहे आणि डेअरी प्रॉडक्टच्याच बाबतीत आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी बोलूया. ऍक्च्युली मुंडे साहेबांनी जी काही कारवाई केली की नाही त्याच्यामुळे ती नियमावली बनवली आणि बरोबर मग ती किती त्रासदायक वाटते तुम्हाला का कसं वाटतंय? नहीं, अच्छा है. कहने का मतलब ये जो भी है वो कहने का मतलब ये अच्छे के लिए कर रहे हो. कहने का मतलब जो भी कर रहे हो अच्छे के लिए कर रहे हैं. आपके पास दूध भी होता है? दूध भी होता है. तो वो कौन सा दूध नहीं आ रहा है? ना, अभी तो जो रेगुलर आ रहे हैं वो वैसा के वैसे ही आ रहे हैं, उसमें कुछ ये नहीं हो रहा है. जो प्रोडक्ट आपके पास आते थे वो सब आ रहे हाँ, सब आ रहे हैं, पूरा माल आ रहा है. ये सब जो देने सप्लायर थे ना, हाँ, जो आ रहे हैं टाइम पे आ रहे हैं माल. हाँ, वो उनको कुछ प्रॉब्लम नहीं हुआ? नहीं, प्रॉब्लम नहीं हुआ कुछ. कहने क्या रॉ मटेरियल तो आपको बाहर से जो आते हैं वो वैसा के वैसे ही आ रहे हैं, टाइम पे ही आ रहे हैं माल.
और ये सब होने के बाद कस्टमर ने क्या पूछा क्या आपको नहीं, कि अभी तक तो अच्छा है क्या, सब ऐसा किया क्या, ऐसे नहीं भी तो पूछ रहे कोई कस्टमर? कस्टमर बोलते भी है कि अच्छा रखो और अच्छा दो, कहने का मतलब ये है। हाँ, लेकिन उनका जो काम हो रहा है ना, मुंडे साहब जो कर रहे हैं वो तो सरकारी ऑफिसर है, हाँ, नहीं, वो वो अच्छे अपनी के लिए ड्यूटी कर रहे हैं। हाँ, नहीं, ड्यूटी हाँ। कर रहे हैं, वो अच्छे के लिए बोल रहे हैं, कहने मतलब खराब नहीं बोल रहे वो, कहने का मतलब ये। सब सेहत के लिए अच्छे ही बोल रहे हो वो। और रेट तो बढ़ेंगे ही जो ना, आगे से रेट बढ़ के आएगा तो हम लोग भी रेट बढ़ाना पड़ेगा, कहने का बढ़ाना मतलब। पड़ेगा। और कस्टमर तैयार है। हमने देते हैं, कस्टमर भी देते तैयार है। हैं, बोलते नहीं है। हाँ, ओके, आपका नाम और ओम स्वीट हाँ, ओम शूट करताराम चौधरी मेरा नाम है। मंडळी, फिरत आता आपण ज्या प्रतिक्रिया घेतोय ना, तर अन्न आणि औषध, तर मी मेडिकलमध्ये आले इथे, हे पण आमच्या निगडी प्राधिकरण मधलंच मेडिकल आहे। आज कित्येक वर्ष झाले आम्ही आमची मुलं लहान होती तेव्हापासून बघतोय। हा, 27 वर्ष झाले। त्याच्यामुळे त्यांची पण प्रतिक्रिया घेणार आहे की प्रत्येक व्यावसायिक मेडिकलचे ते आहेत, तर त्यांना काय अनुभव आले किंवा त्यांचं मत मुंडे साहेबांबद्दल काय आहे, जर ते जे काही कारवाई करतायत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जो भी कार्रवाई कर रहे हो अच्छा ही कर रहे हो, ऐसे तो भी अभी जैसे रूल चेंज हो रहे हैं थोड़ा अच्छा लग रहा है ऐसे उसके कंपेयर में, और रूल थोड़ा और स्ट्रिक्ट किया तो भी चलेगा, कोई दिक्कत नहीं। तो आगे पर पेशेंट को भी कंफर्टेबल होना चाहिए। जो बहुत एजेड पेशेंट आते हैं उनको ये नहीं पता था मेडिसिन कौन सा लेते हैं वो लोग, कभी प्रिस्क्रिप्शन लाते कभी नहीं लाते, उनको बोलना पड़ता है प्रिस्क्रिप्शन लेके आओ घर जाके, तो प्रिस्क्रिप्शन लेके आते कभी भूल के आते, वैसे रह जाता है। औषधामध्ये भेसळ अजून तरी ऐकलं नाहीये, मला वाटतं ऍसिलॉकचं नाव एक ऍसिलॉक फक्त ब्रँडिंगचा प्रॉब्लेम होता ते, ब्रँडिंगचा ब्रँड मध्ये दोन डिफरंट ड्रग्स ते चालू होते, दोन ड्रग होते, फेमोड्राइड और अपना जो रेगुलर एसिलॉक था उसके अंदर दूसरा सेलिंग मध्ये होतं का काही असं? सेलिंग नाही, नाव एसिलॉक ठेवलं, हा, फक्त ड्रगचे जो एक नवीन ड्रग टाकलं होतं की एक जुनं ड्रग चालू होतं, रेनिटेडिंग जे होतं ते चालू होतं 150 वाला, आणि एसिलॉक 150 प्लस केलं, फक्त प्लसचा साईन टाकला आणि त्याच्यावर फेमेंटेडाईन करके ते ड्रग ते टाकून दिलं त्यामध्ये। पण मग मग त्यांनी कन्फ्युजन होतं ना, मतलब एसिलॉक लिहिलं डॉक्टरनी, ऑटो विसरता प्लस लिहायला काय कधीतरी त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो ते, तर त्यासाठी सेमच ब्रँड मध्ये ते त्यांनी टाकलं होतं, अजून काही नाही। पण म्हणजे कसं वाटतं हे मुंडे साहेबांनी हे जे काही केलंय, मग ते ऍक्शन घ्यायला पाहिजे। आता काय खूप सारं असं आहे की जे ब्रँड नेम सेम असतात, औषधाच्या पुढे प्लस मायनस ते असं लावून ते वरचे ड्रग चेंज करून टाकतात सगळं। कस्टमर जेव्हा येते मेडिकलमध्ये तेव्हा त्यांच्याकडून पण तुम्हाला विचारणं होते की का आता पॅकिंग चेंज होतं ते खूप दिक्कत होतं, जेव्हा पॅकिंग चेंज झाली कोणती ड्रग मतलब औषधची ते समजावं लागतं कस्टमर की पॅकिंग चेंज झाली, आता नवीनच असे पॅकिंग येणार वगैरे ते सांगायला लागतं त्यांनी। ओके, माझं नाव मुकेश चौधरी आहे, मी श्री मेडिकल अँड जनरल स्टोअर प्राधिकरण म्हणून बोलतोय। आमच्या फर्मला 24 वर्ष झाले। मंडळी, आता पण आपण एका हॉटेलमध्ये आलो आणि हे हॉटेल आता सुरू झालेलं आहे, तर ते प्रतिक्रियाच घेतोय आपण। हे हॉटेल सुरू होऊन किती 3 महिने, पण मला वाटतं त्याच्यानंतरच लगेच म्हणजे आता ह्या महिन्याभरातच मुंडे साहेबांची जी काही नियमावली आलेली आहे, ऍक्च्युली तुम्ही 3 महिन्यापूर्वी या हॉटेलच्या व्यवसायात पडलेले आहात आणि नेमकी ती नियमावली लागली, तर मग एकदम म्हणजे त्रासदायक झालं का? कारण आपण ह्याच्यात पडलो खरं आणि एकदम आता सगळं काय त्रास नाही झालं, उलट चांगलं झालं। त्यांनी सांगितलंय ना कि भाई मिसळ है, सगळं मिक्स है, तो पनीर में सुधार हो गया, हर चीज में सुधार हो रहा है, क्योंकि पनीर जो 200 रुपए किलो आता है 400 रुपए किलो आता है, तो अच्छा हो गया ना, क्योंकि जो भी क्वालिटी मिल रहा है तो क्वालिटी देंगे तो अच्छा है ना, तो लोग भी पैसे के लिए देखते, उनको है ना क्वालिटी चाहिए, बरोबर, और खाने के लिए अच्छा खाएंगे ना तो अच्छे रहेंगे, ऐसा है। कारण आता ह्या नियमावलीमुळे तुम्हाला जे काय सप्लायर आहे ते प्रॉडक्ट देणार ते वाढणार आहे सगळं, त्याच्यामुळे तुमचेही रेट वाढणार आहेत, मग त्याच्यावर कस्टमरचं कसं म्हणणं आहे? नाही, रेट वाढले ना तर काय फरक पडत नाही, आम्ही 300 रुपये रेट ठेवला, जास्त ठेवला नाही, रेट बरोबर आहे, बरोबर। पनीरची सब्जी आहे ना आता एक नंबर क्वालिटी भेटते, कारण लोक पण जागृत झाले, ऍक्च्युली पनीर बनवण्यासाठी किती खर्च येतोय आणि आपल्याला जे मिळतंय ते किती मध्ये मिळतंय, म्हणजे ते योग्य आहे का नाही, एवढे ते जागृत झालेले आहेत सगळे। मालूम पड़ गया पनीर महंगा है तो महंगे मिलेगा, हाँ,
कि क्वालिटी देंगे तो अच्छा है, तो दूध में भी हो गया तो अच्छा हो गया, बहुत मिसल आ रहा था, अभी वो सुधार हो गया थोड़ा, तो होएंगे सुधार, जैसे सुधारेंगे उतना अच्छा है, और लोगों के शरीर के लिए, हेल्थ के लिए अच्छा है, क्योंकि जो फालतू चीजें खाते थे ना उससे अच्छा ये तो सुधार हो जाएंगे तो अच्छा है, और सुधार होना चाहिए, क्योंकि लोग पैसे देने के लिए तैयार है, लेकिन लोग कुछ भी खिलाते, लोग मतलब नहीं ना, अच्छी चीज खिलाओ लोगों को, और पैसे लो ना, मना थोड़ी करते हो। पण म्हणजे ते आल्यानंतर कस्टमर तुम्हाला विचारतं का की हे बाबा त्यांना आता माहित झालंय की कसं पाहिजे, मग हे सगळं तसं अशी पण कस्टमर आहेत की ते विचारतायत. येऊन कारखान्यामध्ये बघते हा तुमचे कारखाना कसे आहे, हा मग नंतर ते खायला बसते. अच्छा. तुमची पार्टी 20 जन की पार्टी है, तो कारखाना देखेंगे, उसके अंदर घूमेंगे, उसके बाद में तुम कैसे बनाते क्या करते वो देखते, उसके बाद में टेस्ट देखते, एक आदमी आकर टेस्ट देख के जाता है, फिर पसंद आया तो फिर अपना वो ऑर्डर भी देता है. पण हे सगळं ते बघतात येऊन कस्टमर. तर मग हे मुंडे साहेबांची कारवाई झाल्यानंतर झाली की पहिल्यापासूनच ते बघत होते? पहिले पण बघत होते, पण आता जास्त जास्त बघताय. येते आणि बघताय तुमचे कारखाना कसे आहे, अच्छा. साफ सुथरा आहे का नाही. म्हणजे पूर्ण जनता सुद्धा आता जागृत झालेली आहे, कस्टमर म्हणून ते स्वतः जागृत झालेत सगळेजण की बघितल्याशिवाय, आणि पैसे द्यायला सुद्धा आता तयार झालेले आहेत की किती तुम्ही वाढ, म्हणजे त्यांना माहित पडलंय की प्रत्येकाचे रेट काय. रेट वाढले तरी चालेल, त्यांनी म्हणलंय क्वालिटी दिया बस. क्वालिटी तुम्ही अब समझो तुम आप पनीर ला रहे हैं, अभी समझो 200 रुपए किलो वाला, तो पनीर थोड़ी देता है, बरोबर. सोयाबीन का और वो तो मिक्स रहता है सर, मतलब नहीं ना. आप पनीर लेंगे 400-500 रुपए किलो है, अब दूध ही 72 रुपए किलो है. पनीरच्या बाबतीत मुंडे साहेबांनीच गणित मांडले की 1 किलो पनीर बनवल्याला दूध किती लागतं आणि खर्च किती येतो, आणि मग तुम्हाला ते मिळतंय ते किती, हे त्याच्यामुळे आता सगळेच जागृत झाले. ओके, थँक्यू. मंडळी, निगडी प्राधिकरण मध्ये महावीर स्वीट म्हणून हे आहे, आणि हे पण जवळजवळ 20 वर्ष आहे. हे सुद्धा आम्ही म्हणजे खूप वर्षापासून पाहत आलोय, इथे प्रॉडक्ट घेतोय, रेग्युलर कस्टमर म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे आणि ते तुम्हाला दिसत असेल, हे प्रॉडक्ट ते स्वतः बनवतात, त्याच्यामुळे त्यांना त्यांची पण प्रतिक्रिया, आतमध्ये ते दाखवते चालू आहे काम तिकडे, त्याच्यामुळे त्यांची पण प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी आपण बोलूया. नाव सांगा तुमचं? कमलेश जैन, महावीर मिठाई प्राधिकरण निगडी. माननीय मुंडे साहेब आल्यामुळे सर्वसामान्य माणसांना जे भेसळयुक्त पदार्थ मजबुरीने खावा लागत होते, कमीत कमी त्यांच्यावर आळा तरी बसला. आणि त्यांची नियमावली आमच्याकडे FSI असल्यामुळे आम्हाला हे सगळं माहिती असल्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच पाणी गाळून ठेवणे, स्वच्छता ठेवणे, झाकून ठेवणे, MRP लावणे, माल व्यवस्थित आणणे आणि रजिस्टर व्यक्तीकडूनच माल खरेदी करणे, ह्या गोष्टीची पूर्तता आम्ही पहिल्यापासून करतो. तिची सगळी पडताळणी आमच्याकडे पहिल्यापासून आहे. परंतु मुंडे साहेब आल्यामुळं जे खरं दूध, पनीर आणि जे इतर भेसळयुक्त पदार्थ होते त्याच्यासाठी त्यांनी जी नियमावली घेतली ती सामान्य माणसाला माहीतच नव्हती. आपण दूध इतकं भेसळयुक्त पितो आणि लहान मुलांना प्रोटीन न्यूट्रिशन म्हणून वाढ होईल म्हणून एवढं पाजत होतो, पण ते कसं होतं ते आज सगळ्या लोकांना कळायला लागलं. त्यामुळे मी त्यांचं ते एकदा अभिनंदन करतो आणि लोकांनी सांगतो की ही क्रिया सतत चालली पाहिजे. स्वच्छता आणि चांगलं टापटीपणा हे आपण आपल्या दृष्टीनं स्वतः पडताळून बघूनच घेतली पाहिजे, ही मी सगळ्यांना अपील करतो. आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न मला विचारायला आवडेल की मुंडे साहेब असं प्रामाणिकपणे निष्ठेने सरकारी ऑफिसर आहेत, ते त्यांचं काम चोख बजावतात, कुठल्याही आमिषाला आणि कशालाही न घाबरता. त्याच्यामुळे त्या पदावर बदल्याही जास्त होतात, जास्त बदल्या होणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्याच्यामुळे आता सुद्धा त्यांची तसा प्रकार घडलेला आहे की त्यांची बदली व्हावी म्हणून पैसे दिलेले एका हे नाही. तर त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं की वारकऱ्यांपासून सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला, सगळ्या जनतेने सपोर्ट आहे, जनतेचा सपोर्ट आहे की अशा अधिकाऱ्याची बदली होता कामा नाही, उलट वेगवेगळ्या क्षेत्रामधला अधिकार म्हणजे त्या क्षेत्रामध्ये त्यांची नेमणूक व्हावी, म्हणजे सगळी सुधारणा होईल. त्या बाबतीत, त्या बदलीच्या बाबतीत त्यांचे जे काम चालले ते एका खात्यात असल्यामुळे लोकांना एवढा प्रभाव पडला. जर असेच अधिकारी प्रत्येक खात्यात आले आणि प्रत्येक बिल्डिंग व्यावसायिक असो, भेसळ असो, बाकी इतर काय असो, कॉर्पोरेशनचे असो किंवा हे तुमचे टेंडर काम असो, याच्यात जर पारदर्शकता आली तर भारताचा विकास निश्चितच होईल. आणि हे सगळं होणं गरजेचं असल्यामुळं आतापर्यंत नाही झाल्यामुळे भारत थोडंसं पिछाडीवर आहे. माझं असं म्हणणं आहे की असे अधिकारी असल्यामुळं या जेवढ्या सगळ्या गोडतोड होतात, जोडतोड, त्याच्यावर आळा बसेल. पण मध्ये सरकारला काय सांगाल तुम्ही की सरकारला सांगितलं पाहिजे यांच्यासारखे अधिकारी चांगल्या ठिकाणी नेमून त्यांच्याकडनं निपक्षपातीपणे काम होईल असं आपण त्यांच्यावर नजर ठेवून काम करून घेतलं पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांची नेमणूक आपण केली पाहिजे. त्यांची बदली होता का? बदली तर नाहीच झाली पाहिजे, कारण हे चांगलं काम करताय लोकांच्या, त्यांचा स्वतःचा स्वार्थ काहीच नाही आणि ते पैसे हा प्रकार त्यांच्याकडे नाही, नियमाने चालतात, नियमाने करतात
आणि सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने करतात. त्यामुळे हे आपल्यासाठी फार योग्य आहे आणि हे टिकावे आणि राहावे अशीच माझी इच्छा आहे. आणि कोणाच्या त्यांची प्रसिद्धी व्हावी अशासाठी ते करतच नाही. कारण अशा पण सोशल मीडियावर मी कॉमेंट्स बघितलेत की म्हणजे इतर अधिकारी पण करतात, त्यांचं नाव आलं नाही, ह्यांचंच नाव येतं, ते आलं का नाही हे महत्वाचं आहे. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी अशी अपेक्षाच धरली नाहीये की मला माझी वावा करा, मला अजिबात नाही. ते एक सरकारी अधिकारी आहेत आणि ते त्यांचं काम करतात, बस ड्युटी करतात ते त्यांची. बाकी त्यांचं काही लोकांनी त्यांची वावा करावी अशी पण त्यांची अपेक्षा नाहीच आहे. म्हणजे कुठलेही अधिकारी करतच नाही, ते आपले काम करत असतात. थँक्यू. मंडळी, आताच आपण इथे होतो ना, तर तिथे गिराईक पण आलेला आहे, तर त्यांना पण बोलायचे. तर मुंडे साहेबांनी जे भेसळ, आपल्याला काय भेसळ झाली हे आपले डोळे पांढरे झाले अक्षरशः दुधातली भेसळ ऐकून. त्याच्यामुळे काय सांगाल तुम्ही? आणि म्हणजे मुंडे साहेबांचं जे काम चाललंय त्याच्याबद्दल, ते आपले काम करतात, ड्युटी करतात, ते सरकारी अधिकारी. मुंडे साहेबांचा अतिशय हृदयापासून धन्यवाद देतो की आतापर्यंत आम्ही काय खाल्लं याची आम्हाला जाणीवच झाली नाही. मुंडे साहेब आल्यामुळे कमीत कमी आम्हाला जाणीव झाली की दुधामध्ये किती भेसळ होते, कुठलं तेल वापरलं जाते, कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही जेवतोय तिथे किती घाण आहे ते काही कळालं नाही. त्याच्यामुळे किती लोकांना आरोग्याच्या विषयी त्रास झाला असेल, किती लोकांना डॉक्टरांकडे जावं लागलं असेल, गरिबांना सुद्धा अशा प्रकारचा त्रास झाला असेल की दूध वगैरे खाऊन. त्याच्यामुळे काही लोकांना कॅन्सर पण झाले असतील. जर एखादा फायनान्शियल पोझिशन खराब असेल तर तो अफोर्ड करू शकत नाही डॉक्टरांचं बिल. त्यामुळे मुंडे साहेबांनी अतिशय उत्कृष्ट काम करतायत. त्यांना असंच त्यांनी भविष्यात सुद्धा काम करावं, त्यांच्यासारखं इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा काम करावं अशी आम्ही नागरिक म्हणून अपेक्षा. असे सगळे अधिकारी वागले त्यांच्यासारखे, म्हणजे सगळ्या त्यांच्यासारखं असं नाही म्हणत, प्रत्येकाची स्वाभिमान दुखावतो, पण प्रत्येक जण जर आपला कर्तव्यनिष्ठतेने वागला, त्यांची जी काही जबाबदारी आहे, तर का भारत आपला देश काय होईल प्रश्नच नाही. आरोग्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही मॅडम. याच्यामुळे बरेचसे डॉक्टरांकडे जाण्याचं प्रमाण अतिशय कमी होईल. कारण असं म्हणतायत की 2047 पर्यंत आपल्या देशामध्ये 10 पैकी कमीत कमी 3 ते 4 लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे. याचं कारण खरं म्हणजे दुधात आधी सकाळपासूनच सुरुवात होती भेसळाची. अन्नात काय तर कोणालाच माहित नाही. म्हणजे कोणी युरिया टाकतं, कोणी डिजिटल पावडर टाकतं, कोणी चुनखडी टाकतं. काय चाललंय पण म्हणजे आम्ही शॉकिंग आहोत ते सगळं ऐकल्यानंतर. काय खाल्लं आम्ही, आम्हाला व्हरिबल आहे. आणि ऍक्च्युली हे एवढे चांगला अधिकारी आहे, त्यांची सारखी बदली होण्यात त्यांच्या इतकं कोणच नाहीये. म्हणजे ते ख्याती आहे त्यांची, प्रत्येक याच्यामध्ये त्यांची बदली. आपलेही आयुक्त होते ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, त्याच्यामुळे त्यांची ही आता सुद्धा त्यांना ती आहे की ती बदली करा त्यांची. म्हणजे एकाने तर पैसे हे केलेत, मग त्या बाबतीत तुम्ही सरकारला काय सांगाल? आम्ही तर सरकारला म्हणतो की मुंडे साहेबांना शेवटपर्यंत त्याच पोस्टवर ठेवा की जेणेकरून आमच्या देशाच्या जनतेचं आरोग्य चांगलं होईल. उलट असंही म्हणणारे आहेत नागरिक आणि सेलिब्रिटी सुद्धा की त्यांना फक्त हे नाही, आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम द्या, शिक्षण क्षेत्रात पण जावं, प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे तिथे पारदर्शी कारभार होईल. ते कुठं कुठं लक्ष देतील? नाही, प्रत्येक क्षेत्र, ह्या क्षेत्रामध्ये झालं 1 वर्ष की पुढच्या क्षेत्रामध्ये नाही. परत मॅडम आपल्या देशात असं एक गेला की परत ते सुरू होतं कंटिन्यू. मुंडे साहेबांनी आपल्या इथं पीएमटी मध्ये आले होते, अतिशय उत्कृष्ट काम आहे ना. मुंडे निर्माण करा, मुंडे निर्माण करा, अशी राईट द्या, पॉवर द्या, निष्ठावान काम करायला सुरुवात करा. म्हणजे ते त्यांच्यावर आहे ना, प्रत्येकाचा आदर्श जर घेतला ना प्रत्येक व्यक्ती काम करू शकतो. नाही करत आहेत. उलट त्यांची सोशल मीडिया आम्ही रेग्युलर, आता मी मुद्दामून बघतीये त्याच्यातल्या बातम्या, तर त्याच्यावर असं येते की असे बरेच येतात, मुंडे साहेबांचंच कौतुक होते, आमचं झालंच नाही, असं त्यांचं झालंच नाही असं. आणि मग त्यांनी ते केलेलंच नाहीये याचा अर्थ. ज्या वेळेला इथं परदेशी साहेब होते त्यांचे लोकांनी, जनतेने अतिशय हृदयापासून कौतुक केलं परदेशी साहेबांचं. मुंडे साहेब आपले पण आयुक्त होते, जास्त दिवस राहिलेच नाही. 3 महिन्याच्यावर कोण राहू देत नाही त्यांना. त्यांना आता राहू द्यायला पाहिजे. आम्हाला आमच्या तब्येतीची आता जाणीव व्हायला लागली की आपण काय खाल्लं एवढे दिवस. तुम्ही जाणीव. तुमचं नाव सांगा ना? काशीनाथ पाटील. आणि तुम्ही रिटायर? नाही, CA आहे मॅडम. CA. ओके, थँक्यू.